हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोपी, साधी आणि चवीला एकदम मस्त अशी कोबीच्या भाजीची रेसिपी। त्यामुळे रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। एका कढईमध्ये इथे मी 2 चमचे तेल तापत ठेवले। तेल छान तापले त्याच्यानंतर मी या तेलामध्ये 1 चमचा जिरा टाकला। जिरा थोडा तडतडू दिला। त्यानंतर 1 चमचा राई टाकून घेतली आणि राईला पण छान तडतडवून घेतले। मग मी ह्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकला। कढीपत्ता तुम्हाला इथे आपल्या आवडीनुसार टाकायचा आहे। आणि ह्याच्यामध्ये मी 7 ते 8 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकल्या। राई, जिरा, मिरची, कढीपत्ताला तेलामध्ये अर्धा मिनिटे छान हाय फ्लेमवरती फ्राय करून घेतले। मग गॅसची फ्लेम स्लो केली आणि ह्या पाव चमचा हिंग टाकून घेतले आणि फोडणीमध्ये हिंग छान मिक्स करून घेतले। आता सुद्धा मी गॅसची फ्लेम इथे स्लोच ठेवली होती। फोडणी छान परतली गेली। आता मी ह्याच्यामध्ये स्लाइसमध्ये कट केलेला एक कांदा टाकलेला आहे। तर इथे एक मोठ्या आकाराचा कांद्याला स्लाइसमध्ये कट करून फोडणीमध्ये कांदा ट्रान्सल्युशन होईपर्यंत त्याला परतवून घेतलं। स्लाइसमध्ये कट केलेला कांदा आवडत नसेल तर बारीक चिरून वापरला तरीही चालेल। कांदा छान ट्रान्सल्युशन झाला की गॅसची फ्लेम स्लो केली आणि पाव किलो उभी बारीक चिरलेली कोबी मी या कांद्यामध्ये इथे टाकून घेतली। आता तुम्हाला जेवढी भाजी बनवायची आहे तेवढीच कोबी इथे घ्यायची आहे। गॅसची फ्लेम मीडियम करून आता कांद्याच्या फोडणीमध्ये ही कोबी छान परतवून घेतली। या कोबीच्या भाजीवर चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि अर्धा छोटा चमचा इथे मी हळद टाकून घेतली। तर हळद आणि मीठ व्यवस्थित कोबीच्या भाजीमध्ये सर्वीकडे पसरावे यासाठी मी ह्यांना व्यवस्थितपणे या कोबीमध्ये मिक्स करून घेतले। आता सुद्धा मी गॅसची फ्लेम मीडियमच ठेवली होती। हळद मीठ भाजीमध्ये छान मिक्स झाल्यानंतर आता मी 1 मिनिट ही भाजी अशीच परतवून घेतली। गॅसची फ्लेम स्लो केली आणि मी कढईवरती झाकण ठेवले 5 मिनिटांसाठी। 5 मिनिटानंतर कढईवरचे झाकण काढले आणि ही वाफेवरती छान भाजी मी शिजवून घेतली होती। तर तुम्ही बघू शकता नॉनस्टिकची कढई असल्यामुळे माझी ही जी भाजी आहे ती खाली करपली वगैरे नाही आणि छान ही शिजली गेली होती। 1 मिनिटे ही कोबी मी अशीच परतवून घेतली। त्यानंतर मी ह्याच्यावरती थोडी कोथिंबीरीची गार्निशिंग केली आणि गरमागरम कोबी मी ते सर्व केली। सकाळच्या धावपळीमध्ये एकदम झटपट बनणारी ही टिफिनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। आणि जर का तुम्हाला माझी कोबीची भाजी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।